महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला आहे। हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांसाठी ढगाळ वातावरण राहणार असून मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तसंच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात नुसता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाहीये, तर या काळात वादळाचा देखील इशारा देण्यात आलाय। वाऱ्याचा वेग प्रति तास 50 ते 60 किलोमीटर इतका असेल असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झालं असून शहरी भागात जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।